श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. आज स्वामींची भक्ती मनापासून करतोस, आज स्वामींची भक्ती निर्मळपणाने करतोस, निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती करतोस, तर आज चुकून ही स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज ज्या ज्या लोकांनी स्वामींची भक्ती केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचा अनुभव हा आलाच आहे. स्वामींचा अनुभव हा आलाच आहे. लोक म्हणतात स्वामी चमत्कार घडवतात, स्वामी चमत्कार घडवतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी चमत्कार घडवत नाहीत, स्वामी चमत्कार घडवून आणतात. आणि स्वामी कधीच एखाद्या माणसाला त्याच्या वाईट वेळेमध्ये एकटं सोडत नाहीत. आणि स्वामींची भक्ती जी लोक करतात ना, त्या लोकांनी स्वामींचे विचार हे चुकून ही दुर्लक्ष करू नये, कारण की स्वामींचे विचार ही स्वामींची भक्ती आहे. स्वामींनी सांगितलेल्या शब्दांमध्येच माणसाच्या जीवनातील चमत्कार लपलेले आहे. आज तुला प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा समजून जाणार आहे, कारण की स्वामींच्या विचारांना उगाच अनमोल विचार मानले जात नाही, कारण की स्वामींच्या प्रत्येक विचारांमध्ये एक मोठं तात्पर्य लपलेलं असतं, एक मोठं अर्थ लपलेलं असतं. सर्वप्रथम स्वामींनी सांगितलेलं आहे, माणसाला या जीवनामध्ये सर्वसाधारणपणे यशस्वी ठरायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, डोळे बंद केले म्हणून संकटे कधी जात नाहीत. डोळे बंद केले म्हणून संकटे कधी जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे कधी उघडत नाहीत. राग आल्यावरती थोडं थांबलं आणि चुकी झाल्यावरती थोडं नमलं तर या जगातील अनेक समस्या दूर होतील. आज तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट आहेत, आज तुझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, त्या समस्यांच्या तू सामोरे जात आहेस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आणि कधीच तू कोणत्याही संकटाच्या सामोरे गेलास तर त्यापासून तू पळ काढत असशील तर ते संकट कधी तुझी साथ सोडणार नाही. आणि संकट आल्याशिवाय तुला त्या संकटामध्ये कसं जगावं हे कधी समजणार नाही. राग आल्यावरती थोडं गप राहिलास, राग आल्यावरती थोडं थांबलास तर कधी मोठा वाद हा होणार नाही. आणि नक्की चुकी झाल्यावरती त्या चुकीची क्षमा मागितलीस किंवा त्या चुकी झाल्यानंतर त्या गोष्टीबद्दल नम राहिलास, त्या गोष्टीबद्दल माफी मागितलीस तर कधीच या जीवनामध्ये एकटा पडणार नाहीस. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द माणसाला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी योग्य ते मार्ग दाखवतात आणि योग्य ते मार्गदर्शन तू दुर्लक्ष करणार नाहीस अशी अपेक्षा मी नक्कीच ठेवतो. आणि नक्कीच स्वामींचे विचार दुर्लक्ष करू नकोस. आणि आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. नक्कीच या कलियुगामध्ये या कर्मभूमीवरती जगण्याचं मार्ग तुला सांगणार आहे, या कलियुगामध्ये जगण्याचं मार्ग तुला सांगणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याबद्दल विचार करतो, पण नक्कीच त्या कष्ट करणाऱ्या जीवनामध्ये, या मेहनत करणाऱ्या जीवनामध्ये फक्त आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये लक्ष देता येतं. फक्त एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा घटक तुला सांगतोय. गेल्या बऱ्याच वेळापासून जो मुद्दा सांगितलेला आहे तो मुद्दा तुला आज पुन्हा एकदा सांगतो. ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी एका वेळच्या जेवणासाठी आज लोकांसमोर हात पसरतात. त्यांची वेळ परिस्थिती खराब असल्यामुळे आज त्यांना काही करता सुद्धा येत नाही, कारण की काही लोकांना पुढे पाठी कोणी नाही, काही लोक अनाथ आहेत, काही लोकांना हातपाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, काही लोकांना चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. त्या लोकांनी करावं तरी काय, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये घरातल्यांनी एकटं सोडलेलं आहे, मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, छोट्या छोट्या आदिवासी वाड्या ठिकाणी, डोंगर ठिकाणी अशी बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात, ज्या लोकांना आज मदतीची फार गरज आहे, हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. पण हा महत्त्वाचा मुद्दा तुला का सांगितला? आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. आज कसं ना कसं तरी करून काबाड कष्ट करून माणूस आपले आयुष्य पुढे ढकलतो. पण जर आज प्रत्येक माणसाने फुल ना फुलाची पाकळी छोटीशी का होईना पण नक्कीच या लोकांना मदत स्वतःच्या आयुष्यामधून केली तर नक्कीच आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक फार मोठा फरक तर पडणारच पडणार. आज माणसाचे
कर्म माणसाचे भविष्य ठरवते. जर आज तुझ्यामुळे कुणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येणार. हे शब्द स्वामींचे आहेत. तर हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचा एकच अर्थ आहे की चुकूनही या गोष्टीला दुर्लक्ष करू नकोस. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे आम्हाला फुलाबाई थोपटे, त्यानंतर उत्तम गायकवाड आणि त्यानंतर नंदकुमार सर, राजगोंडा पाटील, कौशल्या परदेशी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे संकट आणि दुःख येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. आणि नक्कीच आज जर तू तुझे मन बदललेस, आज जर तू तुझे विचार बदललेस, फुल ना फुलाची पाकळी, पण नक्कीच या लोकांना तुझ्याकडून छोटीशी का होईना पण नक्कीच या लोकांना मदत पोचत असेल तर आज त्यांच्या आयुष्यामध्ये एक छोटीशी मदत आणि ती तुझ्या आयुष्यातील एक मोठे पुण्य ठरू शकते. या कर्मभूमीवरती, या कलियुगामध्ये ज्या वेळेमध्ये आपल्या जवळची लोक सुद्धा आपला विचार करत नाही, या वेळेमध्ये जर तू परक्यांचा विचार करत असशील तर नक्कीच माणुसकीचा धर्म हा तू पार पाडतोयस. आणि हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. फक्त चुकूनही या गोष्टीला दुर्लक्ष करू नकोस, कारण की गेल्या एका वर्षापासून हा महत्त्वाचा मुद्दा मी सर्व लोकांना सांगत आहे. काही लोकांनी या गोष्टीला मदत केली, काही लोकांनी या गोष्टीला वारंवार मदत केली, तर नक्कीच या गोष्टीला वारंवार मदत करून सुद्धा अगदी लाख मोलाचे काम करू शकता. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, चुकूनही या कलियुगामध्ये कोणाच्या परिस्थितीची खिल्ली उडवू नकोस, कारण की या आयुष्यामध्ये जो इतरांच्या समस्या समजून घेतो तो या कलियुगामध्ये कधीच एकटं पडणार नाही. आणि एक शेवटची विनंती तुझ्या समोर हीच असेल की आज नक्कीच तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येणार. या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, या वेळेपर्यंत ऐकत आहेस, तर तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा स्वतः स्वामी दाखवतील. तू फक्त स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. या जीवनामध्ये आपण किती कष्ट करतो, या जीवनामध्ये आपण कितीही मेहनत करतो, तरी सुद्धा काही लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, जर काही लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते. आपण कोणासाठी कितीही केलं तरी सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा वेळ लागतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त स्वामींचे नाव घेतलेस ना मनात तरी सुद्धा स्वामींना त्या गोष्टी जाणवतात. तर स्वामींनी सांगितलेल्या दिशावरती, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तू फक्त चाल. या जीवनामध्ये कधीच तुला दुःख सहन सुद्धा करावे लागणार नाहीत, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत. याच विश्वासावरती कधीतरी तुझ्या मनासारखं सुद्धा होईल असं सुद्धा विश्वास ठेव. कारण की स्वतः स्वामी म्हणतात, या जीवनामध्ये जर माणूस कष्ट करत असेल, या जीवनामध्ये जर माणूस मेहनत आणि प्रयत्न वारंवार करत असेल तर तो कधीच निराश राहणार नाही. योग्य ते वेळ आल्यावरती योग्य ते फळ त्याला मिळणारच मिळणार. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त वेळेची किमया समजून घे, तू फक्त वेळेची किमया समजून घे. या वेळेच्या किमयेमध्ये, या वेळेच्या खेळेमध्ये जर तुला प्रत्येक गोष्ट समजून गेली ना तर नक्कीच संयमता ही तुझ्या मनामध्ये राहणारच राहणार. आणि नक्कीच या जीवनामध्ये तुझ्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट घडणारच घडणार. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी. बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, स्वामी समर्थ म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. जो भरोसा तू स्वामींवरती करत आहेस तो भरोसा तुला कधी दिसणार नाही. जो आशीर्वाद स्वामी तुला देत आहेत तो आशीर्वाद तुला कधी दिसणार नाही. परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. आज स्वामींवरती भरोसा ठेवून या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील, किंवा आज स्वामींच्या आशीर्वादाने या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील,
असतील तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तू फक्त आज स्वामींचे संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच माणसाने प्रत्येक वेळेच्या सामोरे जाणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माणूस जर वाईट वेळेच्या सामोरे गेला असेल तर चांगल्या वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. माणूस जर चांगल्या वेळेच्या सामोरे गेला आहे तर वाईट वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेमध्ये जर जगण्याची कला तुमच्यामध्ये आली ना, प्रत्येक वाईट वेळेमध्ये प्रत्येक चांगल्या वेळेमध्ये जगण्याची कला जर तुझ्यामध्ये आली ना, तर कधीच या जीवनामध्ये उपाशी मरणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये तडमडणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये एकटा राहणार नाहीस. आणि नक्कीच एक गोष्ट तुला नेहमी सांगतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. आणि वाईट वेळेतील आपलं एकटं पडणं हे कधी सुद्धा हे आपल्या आयुष्याला बर्बाद करत राहतं. वाईट वेळेमध्ये जर तू स्वतःचं मन मजबूत ठेवत असशील, विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असशील तर चांगली वेळ ही येणारच येणार. फक्त चांगल्या वेळेमध्ये आज बऱ्याच लोकांनी चांगल्या वेळेचा अहंकार केला तर ती आज लोक शून्य झालेली आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन ही एक मोहमाया आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जगायचं असेल तर त्या मोहाला समजून घे. जो मोह माणसाला लागलेला आहे धन दौलत पैशाचा, त्या मायेला समजून घे, जी माया प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे, जो छल प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे. आज जवळची माणसं आपली राहिलेली नाहीत. आज आपल्या जवळच्या माणसाच्या मनात शोधून पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला कपटच मिळेल. आज आपल्या जवळच्या लोकांच्या मनात सुद्धा आपल्यामुळे आपल्याबद्दल वाईट द्वेषच मिळेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जगण्यासाठी स्वतःला बघावं लागतंच आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागतंच. आज बरीच लोक अशी आहेत आज ज्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आज त्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत तरी सुद्धा आज ते स्वामींच्या आशेवरती जगतायत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा ही मिळते आणि प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव ही होतेच होते. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरीच असे व्यक्ती असतील जे तुझ्या मनासारखे वागत नाही आहेत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संयमता तुझ्या मनामध्ये ठेव, संयमता तुझ्यामध्ये बाळगून ठेव. एक वेळ अशी येणार आहे जे की तुला ज्या व्यक्तीला जे बोलायचं आहे त्या गोष्टी तू स्वामींसमोर मांडतोयस ना, स्वामींना सांगतोयस ना, त्या गोष्टी त्याला त्यावेळेस समजतील ज्या वेळेस ती योग्य ती वेळ आली. त्या वेळेमध्ये त्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होईल. आज तुझे जवळची लोक सुद्धा तुझ्या मनासारखं वागत नसतील. फक्त तू त्या गोष्टी कधी त्यांना सांगू नकोस, फक्त तू त्या गोष्टींनी कधी त्यांना दुखवू नकोस. योग्य ती वेळ आल्यावरती स्वतः स्वामी त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. योग्य ती वेळ आल्यावरती स्वामी स्वतः त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. आज वाईट वेळेमध्ये आपली साथ कोणी धरत नाही, आज वाईट वेळेमध्ये आपल्या सोबत कोणी उभा राहत नाही. तर तू उदास होऊ नकोस, कारण की प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वामी आपल्याला पाहत आहेत. आज ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात ना, त्या गोष्टीमध्ये स्वतः स्वामींचा सुद्धा हात असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट घडली, एखादी वाईट गोष्ट घडली, ती आपल्याला वाईट वाटत असेल पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझं काहीतरी हित असेल, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझ्याबद्दल काही ना काहीतरी चांगले विचार स्वामींनी मांडलं असेल. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी, ज्या गोष्टी घडवून येतात त्या चांगल्यासाठी. तू फक्त विश्वास ठेव शुद्ध मनाशी. आज स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक स्वामींच्या शब्दातूनच आणतील. योग्य ते मार्गदर्शन माणसाचे मन बदलते, योग्य ते मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलते. आज तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठं मार्गदर्शन तुला मिळणार आहे. आज तू बरेच स्वामी संदेश ऐकतोस, आज तू बरेच स्वामींचे विचार ऐकतोस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या असतात, त्या गोष्टी बघ आपल्या कानावरती वारंवार पडत असतात. त्याचा फक्त एकच अर्थ आहे, की त्या गोष्टी आपण वारंवार ऐकत नाही आहोत. त्या गोष्टीची आपल्याला सवय पडत चालले, एखाद्या गोष्टीचा सराव केल्याने त्या गोष्टीमध्ये आपण अगदी बरोबर पटीने त्या गोष्टीमध्ये आपण काम करतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट वारंवार ऐकल्याने त्या गोष्टीसारखा आपण वागायला सुद्धा लागतो. तर चांगले विचार ऐकत आहेस तर चांगले विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल तेव्हा नक्कीच बोलशील.
करशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या. कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते. ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचं आहे किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला या जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्या व्यक्तींवरती, दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल. तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील
जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं आणि ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे, या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक
पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो.
प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका, कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका, कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे, आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील, पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील
तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावून येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल. आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचा आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे. कारण की तूच चुकीचा आहेस.
सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती? तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या कारण की माणूस हा स्वतःचे भविष्य स्वतः ठरवतो. माणूस हा स्वतःचे आयुष्य स्वतः लिहितो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बऱ्याच लोकांना आयतं मिळतं तर बऱ्याच लोकांना कमवून खायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या लोकांना अगोदर पासूनच सर्व काही मिळालेलं आहे, जर त्या लोकांनी त्या गोष्टीची किंमत ठेवली नाही तर ती गोष्ट सुद्धा बर्बादीला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे काहीच नाही आणि तो प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आणि यशस्वी होण्याची ताकद ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते. माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे भविष्य ठरवत असते. आज कितीही तुझ्याकडे वेळ नसला, आज तू कितीही मेहनत करत असलास तरी कधी धीर सोडू नकोस, तरी कधी प्रयत्न करायला सोडू नकोस. कारण की प्रयत्न एकदा का तू सोडलेस त्यानंतर या कलियुगामध्ये तुझ्या मनासारखी इच्छा कधी होणार नाही. तुझी इच्छा कधीही पूर्णतः पूर्ण होण्याचे स्वप्न तुझे कधी पूर्ण होणार नाही. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला पूर्णतः मनातून बदलून टाकतील. तुझे पूर्णतः विचार बदलून टाकतील, तुझे पूर्णतः वागणूक बदलून टाकतील. तू फक्त आज स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त आज स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सत्याचा मार्ग हा अवघड असतो. सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू नक्कीच कोणाचं वाईट करून या कलियुगामध्ये जगत असशील, कोणाचं वाईट करून या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये जगत असशील तर तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. सत्याच्या मार्गावरून, चांगल्या मार्गावरून कमवून खा. भले तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः तुझे इच्छा पूर्ण होत नसतील तरी सुद्धा तू तुझे आयुष्य ढकल. तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा, कारण की स्वामी स्वतः परीक्षा घेत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वतः स्वामी तुला पाहत आहेत. आज तुझ्यावरती लोक हसत असतील, आज तुझ्या परिस्थितीबद्दल लोक बोलत असतील तर लोकांना बोलू दे. आज बरीच लोक आपल्याबद्दल आपल्या वाईटावर टपलेली असतात. आज बरीच लोक आपला वाईट करून गेलेली असतात. आज बऱ्याच लोकांनी आपल्यासोबत छळ कपट केलेलं असतं. पण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण की त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. एक गोष्ट तुला सांगतो, प्रत्येक कर्माची फळं इथेच भोगून जायचं आहे. जसा आलेला आहेस तसा जायचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. हा महत्त्वाचा टप्पा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. पण यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल. पण सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्या
आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा, आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो. ईश्वर तुमच्या सोबत तुमच्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये, तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तुझ्या सोबत उभा राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ना, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ते तुझ्यावर आहे की तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळ कसा घालवतोयस, तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळेमध्ये स्वतःला कसा सावरतोयस. आज बरेच दुःख असतील आपल्या आयुष्यामध्ये, आज बरेच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल, आज बरेच दुःख असतील, आज बरेच संकट असतील, आज आयुष्य चालवण्यासाठी खूप कर्जबाजारी असशील, आजारी असशील, आज बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये सतावत असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, धीर कधी सोडू नकोस, धीर कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ, आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच लोभ आणि मोह त्यागा, लोभ आणि मोह त्यागा, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. स्वामींचे विचारांमध्ये जो आनंद मिळतो, स्वामींच्या शब्दांमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद तुला कुठेच मिळणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींच्या शब्दांनी काय सांगितलेलं आहे, लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह हे आपल्याला कायम या कलियुगामध्ये फसवत राहतील. मोहमायेची दुनिया आहे, लोभी दुनिया आहे. या दुनियेमध्ये प्रत्येक माणसाला जेवढं मिळालं तेवढं कमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टींना त्यागून टाक, त्या गोष्टी तुझ्या मनात जास्त ठेवू नकोस. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्मांचा विचार कर. आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल, अशा गोष्टी कर. तुला नक्कीच सांगतोय, प्रत्येक धन दौलत पैसा, या जीवनातील प्रत्येक सुख हे तुझ्या आयुष्यामध्ये येणार. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला एक कालावधी लागतो. एक गोष्ट तुला सांगतो, बऱ्याच वेळापासून एक स्वामींचा भक्त होता, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. आणि त्याचे आयुष्य असे बदलले की कधी त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही, कधी त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. आणि आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, त्याचा कुटुंब हा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. वेळेवेळेचा खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुझे आयुष्य घडणार आहे. वेळेची किंमत ठेव, परिस्थितीची किंमत ठेव. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे, वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. आणि नक्कीच आज वेळ खराब असेल तर कधी त्या वेळेसाठी रडू नकोस, कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांची वेळ परिस्थिती आपल्यापेक्षा सुद्धा विकट असेल, आपल्यापेक्षा सुद्धा खूप खराब असेल, पण ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जगत आहेत. आपण नुसतं विचार करतो आपल्यापेक्षा किती मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा किती मोठी लोक आहेत, त्यांचं आयुष्य किती सुखी आहे. फक्त आपल्यापेक्षा सुद्धा बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आज तुला भाग्यवंत ठरवत राहील. फक्त सतत शिकत राहा, स्वामींचे विचार सतत ऐकत राहा, कारण ज्ञानच तुला योग्य मार्गावरती नेईल, तुझे मार्गदर्शनच तुला योग्य मार्गावरती नेईल. आणि स्वामींचे मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस, स्वामींचे ज्ञान तू आता घेत आहेस, आणि तेच ज्ञान तुझे आयुष्य पूर्णतः ठरवून देईल. तेच ज्ञान जर तू तुझ्या मनात ठेवलेस, तुझ्या आचरणात ठेवलेस, तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख सतावणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती आहे, तुझे प्रत्येक दुःख स्वामींना माहिती आहे. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव, तुझ्या मनामध्ये संयमता बाळग, बघ प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. या गोष्टी तर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली तर ठरूनच राहतील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खर तर या जीवनाचे
मुख्य या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द आणि स्वामींच्या शिकवणींमध्ये सुद्धा मोठी ताकद आहे. एक गोष्ट तुला नक्कीच सांगतो, जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व काही संपतं, जिथे सर्व काही समाप्त होतं, तिथून स्वामी समर्थ चालू होतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक आशा, आपल्या आयुष्यातील प्रत्येक निराशा जिथे संपते, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचं डोंगर जिथे संपतं, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख जेव्हा आपल्याला सोसावतात, प्रत्येक दुःख जेव्हा आपल्याला त्रास देतात, तेव्हा तिथे स्वामी समर्थ राहतात. जिथे सर्व काही असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द मोठे, स्वामी समर्थांची शिकवणी मोठ्या. नक्कीच आज फक्त इथून 10 ते 15 मिनिटं ऐकून बघ. ते 10 ते 15 मिनिटांमध्ये तुला मोठे अर्थ समजणार आहेत, तुला मोठ्या शिकवणी समजणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच एक भास
एक भास तुला असा सुद्धा होईल की त्यावेळेस तुला असं वाटेल की स्वामी समर्थ माझ्या सोबत नाहीत, आज स्वामी माझ्या सोबत नाहीत. पण तो भास नव्हे, तुझ्या मनात आलेली शंका असते, ती शंका सुद्धा दूर होईल केव्हा, जेव्हा तू स्वामी समर्थांची भक्ती निर्मळपणाने करशील, निस्वार्थीपणाने करशील. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल. तू फक्त स्वामींवरती डोळे बंद करून विश्वास ठेव, आणि विश्वास ठेवत असशील तर शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि नक्कीच यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुझ्या मनात ठेव. बघ, यशस्वी तू होणारच होणार. आणि नक्कीच एक गोष्ट तुला सांगतो, जेव्हा तू दुसऱ्यांचं वाईट बघणार नाहीस तेव्हा तुझ्या सोबत वाईट होणार नाही. आज कितीही लोकांनी तुझे वाईट करू दे, तू त्यांचे वाईट बघू नकोस. कारण की माणसाचा स्वभाव सध्या असाच झालेला आहे की आज आपले कोणीतरी वाईट केले की नक्कीच त्याचे पण वाईट व्हावे असे आपल्या मनात विचार येते. पण हे विचार बाळगू नकोस, कारण की मग तुझे आणि त्या माणसामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक राहणार नाही. तू सुद्धा त्या माणसासारखाच होशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यासारखी होईल. तू फक्त तुझ्या मनावरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या कष्टांवरती विश्वास ठेव. आणि नक्कीच विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जिथं तुझा विश्वास ठेवण्याची मर्यादा संपते, तिथून स्वामी समर्थांचे चमत्कार चालू होतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. नक्कीच स्वामींचे हे शब्द आहेत. केव्हा तुला असे वाटले की आज माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, आज माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे अडचणी आहेत, त्या अडचणींना सामोरे कसे जाऊ, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या अडचणी तुझ्या आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनात आहेत. कारण की तुझ्या सोबत स्वामी आहेत. तुला ही गोष्ट माहीत असून तू त्या अडचणींना घाबरतोयस, तू त्या दुःखांना घाबरतोयस. दुःखाचं डोंगर आज तुझ्याच आयुष्यात नव्हे तर आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखाचं डोंगर आहे. आणि नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होतील, आणि नक्कीच ते संकट सुद्धा दूर होतील. तू फक्त डोळे बंद करून स्वामींवरती विश्वास ठेव. प्रत्येक गोष्टीचं मार्ग हे तुला मिळूनच येईल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती स्वतः स्वामी तुला देतील. खूप अडचणी असतील जीवनात, खूप दुःख असतील जीवनात, तरी सुद्धा स्वतः स्वामी तुला त्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची शक्ती देतील. तू फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव की हे दुःख, हे संकट यांच्या सामोरे मी जाणारच जाणार, आणि हे दुःख, हे संकट माझे आयुष्य थांबू शकणार नाही, माझ्या आयुष्यातील आनंद रोखू शकणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एका दिवसात काहीच होत नाही. थोडा वेळ द्यावा लागतो, आपले परिश्रम, आपले कष्ट सुद्धा द्यावे लागतात. पण नक्कीच जो व्यक्ती आपल्या मनावरती विश्वास ठेवेल, आपल्या स्वामींवरती विश्वास ठेवेल, आणि नक्कीच वेळेवरती विश्वास ठेवेल, संयमता आपल्या मनामध्ये बाळगेल, तो व्यक्ती नक्कीच या जीवनामध्ये पुढे जाईल. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. तुझ्या चांगल्या विचारांना कोणीच रोखू शकत नाही. तुझ्या चांगल्या विचारांना, तुझ्या चांगल्या कृत्यांना कधीच थांब लागू शकत नाही. तुझ्या चांगल्या कृत्यांना कोणीच थांबवू शकत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. तुझ्या वाईट विचारांना कोणतीही गोष्ट वाचवू शकत नाही. वाईट विचार थोड्या वेळासाठीच चालतात, वाईट गोष्टी थोड्या वेळासाठीच चालतात. फक्त जो व्यक्ती वाईट करतो त्याला त्याची शिक्षा सुद्धा मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जसा आलेला आहेस तसाच जाणार आहेस. प्रत्येक गोष्टीचं तुला परतफेड ही मिळणार. म्हणून तुला सांगतो, सकारात्मक विचार कायम तुझ्या मनात ठेव, आणि नक्कीच तुझे दृष्टिकोन चांगले ठेव. बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यासारखी होईल. आणि नक्कीच ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, तू तुझे विचार कर, तू तुझे ध्येय साध्य कर. तुला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, तुला आयुष्यामध्ये कोणते सुख पाहिजे, तुला आयुष्यामध्ये काय पाहिजे, हे सर्व काही साध्य कर. पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. पण जर तू स्वतःवरती आत्मविश्वास ठेवत असशील की नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडणार, नक्कीच मी माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी स्वतःहून घडवून आणणार, तर नक्कीच त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडतील. कारण की माणूस हा सर्वप्रथम आपल्या मनाशी शंका बाळगतो की नक्कीच ही गोष्ट माझ्याकडून होईल का, नक्कीच या गोष्टीचा पर्याय माझ्याकडून निघेल का. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आले असतील तर त्या दुःखातून मी बाहेर पडेल का, असे प्रश्न सुद्धा पडून देऊ नका. कारण की केव्हा दुःख आले तेव्हा सांगायचं थोड्या वेळासाठी आहे, या गोष्टीच्या सामोरे मी आरामात जाणार, कारण की माझ्या सोबत स्वामी आहेत. ही गोष्ट कायम लक्षात. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्या वेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना,
ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार, कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो, दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ, आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं, तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी, वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे.
ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल. आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे. आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी
गोष्टी, या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा, काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा. पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका, कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो. लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका, कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो. त्या गोष्टीचा लोभ असतो, तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे. या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात ठेव. आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट वेळ असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट काळ असेल, त्या वाईट वेळेला संघर्ष दे, त्या वाईट वेळेच्या सामोरे उभा राहा. त्या वाईट वेळेला म्हण, माझ्यासोबत माझा परमेश्वर उभा आहे, मी कोणाला घाबरणार नाही. व माझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःख संकट येऊ दे, मी माझ्या प्रयत्नांनी, मी माझ्या कष्टाने त्या दुःखद वेळेला, त्या दुःखद काळाला सुद्धा या आयुष्यामधून, माझ्या जीवनामधून हकलावून लावील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने चांगली वेळ असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने, तुझ्या कष्टाने, तुझ्या मेहनतीने चांगली वेळ असेल. त्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस, त्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस, कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. कारण की चांगल्या वेळेमध्ये जो अहंकार करतो ना, आपल्या आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी घडल्या, आपल्या आयुष्यामध्ये सुख आलं, आनंद आलं, धन दौलत, पैसा आला, तर त्या गोष्टीचा अहंकार हा माणसाला नष्ट करून टाकतो. माणसाचा दुश्मन आहे हा अहंकार, माणसाचा दुश्मन आहे हा स्वार्थ. जर तू स्वार्थीपणा केलास, जर तू अहंकारपणा केलास, तर या कलियुगामध्ये तुझी बर्बादी ही जवळ आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अहंकारामध्ये खूप मोठी माणसं बुडालेली आहेत, अहंकारामध्ये खूप मोठे व्यक्ती बुडालेले आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये जर आज काही पण झालं, तुझ्या आयुष्यामध्ये जर आज काही पण झालं, आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आलं, आनंद आलं, तर त्या सुखामध्ये, आनंदामध्ये इतर लोकांना सुद्धा सामील कर. पण त्या गोष्टीचा अहंकार कधी करू नकोस. कारण की जर तू त्या आनंदाचा पुरेपूर वापर चांगल्या गोष्टीसाठी करत असशील, तर ते आनंद आणि ते सुख तुझ्या आयुष्यातून कधीच दूर जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तुझ्या बोलण्याची पद्धत नीट ठेव. कायम माणसाच्या बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते. ही गोष्ट कायम लक्षात
लक्षात ठेव. आणि अनुभव स्वामींच्या शब्दाने तुला जो अनुभव येणार आहे तो अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. तो अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरेच अनुभव येत असतात. काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चुकीची असतात तर काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चांगली ठरतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणाच्याही चुका मोजत बसू नकोस. कोणाच्याही चुका मोजत बसू नकोस. आयुष्यात त्याला त्याच्या चुकांची शिक्षा स्वतः स्वामी देतील. तू फक्त चांगले कर्म करायचा विचार कर. तू फक्त चांगले विचार करण्याचा विचार कर. कारण की तुझी विचार करण्याची पद्धत हेच तुझे आयुष्य बदलणार आहे. हेच तुझे आयुष्य बदलणार आहे. तुझे दृष्टिकोन हेच तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणणार आहेत. तुझे दृष्टिकोन हेच तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणणार आहेत. आज खूप सारं काहीतरी चांगलं करतोयस. आज बऱ्याच लोकांचे चांगले विचार करतोस. स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक मार्गाने आयुष्यामध्ये कष्ट करून पैसा धन दौलत कमवत आहेस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधी देत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चांगल्या मार्गाने खूप सारी मेहनत केल्यानंतरच यश प्राप्त होतं. पण आज बरीच लोक अशी आहेत जी वाईट मार्गाचा वापर करतात आणि झटक्यात पटक्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा पैसा धन दौलत कमवतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो, धन दौलत पैसा ते त्यांच्याकडे काहीच वेळेसाठी आहे आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर त्यांची कधी साथ देणार नाही. आपला ईश्वर त्यांची कधी साथ देणार नाही. आज कष्टाच्या मार्गाने कमव, आज मेहनतीच्या मार्गाने कमव. भले त्या गोष्टीला 2 महिने लागो, भले त्या गोष्टीला 2 वर्ष लागो, भले त्या गोष्टीला 20 वर्ष लागो, पण येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये 100% तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येणार. तुझ्या आयुष्यामध्ये सुख हे येणारच येणार. आणि जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते आणि स्वतः स्वामी भक्तांना दुसरी संधी ही मिळते. कारण की परमेश्वर हा वारंवार परीक्षा घेत असतो. आपले स्वामी हे वारंवार परीक्षा घेत असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींनी माणसाच्या मार्गदर्शनासाठी स्वामींचे विचार आणलेले आहेत, स्वामींचे शब्द आणलेले आहेत आणि ते स्वामींचे शब्द आज खूप अनमोल ठरलेले आहेत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये. कारण की आज बऱ्याच लोकांनी स्वामींचे विचार ऐकले, आज बऱ्याच लोकांनी स्वामींचे शब्द ऐकले आणि आज त्यांचे आयुष्य पूर्णतः बदललेले आहे. आज त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख नाहीये. आज त्यांच्याच आयुष्यामध्ये कोणत्याच प्रकारचे संकट नाही आहेत. कारण की त्यांनी स्वामींचे विचार मनापासून ऐकले आणि रोज स्वामींचे विचार ऐकल्यामुळे त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कृत्यामधून बाहेर निघतात आणि ते कृत्य आपले आयुष्य ठरवतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण हे निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे. वेळेची किंमत कर. आज स्वामींसाठी स्वतः तू थोडंसं वेळ काढ. स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलतील. आज चुकून ही स्वामींचे संदेश, स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. येत्या फक्त 10 ते 15 मिनिटात ते विचार ऐकणार आहेस, जे विचार तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल आणू शकतात. तू फक्त लक्षपूर्वक ऐक. त्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील,
असशील किंवा वारंवार चुकत असशील तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच तर या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही. कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे. म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज